नमस्कार. कल्याणीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. क्रिस्पी, तिखट आणि मसालेदार रसरशीत अस्सल मालवणी स्टाईल सुरमई रवा फ्राय कशी बनवायची, चला तर आज मी तुम्हाला सांगते. आज मी तुम्हाला सुरमई रवा फ्राय रेसिपी सांगणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सर्वात आधी आपल्याला एका पाटीमध्ये कोकम घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे. 5 मिनिट आपल्याला हे साईडला ठेवायचे आहे. मी मार्केटमधून अगदी फ्रेश सुरमई घेऊन आले आहे. त्यावर मी सुरुवातीला मीठ, हळद, आले लसूण पेस्ट, मी तयार केलेला कोकमचा रस घालणार आहे. सुरमईच्या दोन्ही बाजूंनी आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला यामध्ये धनेपूड, लाल तिखट, फिश मसाला, 65 मसाला आणि 1 चमचा तेल घालून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. सुरमईला सगळीकडे मसाला लावून घ्यायचा आहे. सुरमई तर तयार आहे, पण याला आपल्याला 1 तास मॅरिनेशनसाठी ठेवायचे आहे. 4 फिशसाठी मी येथे अर्धी वाटी रवा वापरला आहे. त्यामध्ये कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे. धनेपूड, हळद, लाल तिखट, मीठ हे सर्व थोडे थोडे मिक्स करून आपल्याला यामध्ये तांदळाचे पीठ घालायचे आहे. मी येथे 1 तास फिश मॅरिनेशनसाठी ठेवली होती. आता आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे. चला आता मस्त फ्रायची तयारी करून घेऊया. फ्रायसाठी मी तव्यामध्ये 1 चमचा तेल आणि बटर घातले आहे. तुम्ही फक्त तेल किंवा फक्त बटर वापरू शकता. झालं तर मग आता दोन्ही बाजूंनी फिश चांगली भाजून घ्यायची आहे. एकदम गोल्डन कलरमध्ये आपल्याला फिश काढायची आहे. सुरमई पटकन भाजते, त्यामुळे आपल्याला सुरमई फक्त 2 मिनिटे परतून घ्यायची आहे. तुम्ही येथे पाहू शकता खूप क्रिस्पी, तिखट आणि रसरशीत अस्सल मालवणी स्टाईल सुरमई रवा फ्राय तयार आहे. जेवणात जर सुरमई रवा फ्राय असेल तर दुसरं काय हवं आपल्याला. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची फिश फ्राय कशी झाली.